मुळात असं आहे की सुरक्षा व्यवस्था राजकीय नेत्यांना हवीच हवी, कोणीच नाही म्हणत नाही. 1995 पूर्वीचं एक थोडासा मी तपशील आपल्याला आपल्यासोबत म्हणजे शेअर करू इच्छितो, सांगू इच्छितो आपल्याला, की 1995च्या आधी शरद पवार हे मुख्यमंत्री होते आणि 1992च्या डिसेंबरमध्ये बाबरी मशीद पडली. 93मध्ये मुंबईमध्ये दंगे झाले आणि परत बॉम्बस्फोट झाले मार्चमध्ये आणि शरद पवार मुख्यमंत्री म्हणून आले. नक्षलवादी तिकडे चंद्रपूर गडचिरोलीमध्ये डोकं वर काढतच होता. त्यामुळे काय झालं की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना कधी नव्हे ते संरक्षण वाढवलं गेलं, कारण ह्या घटना खूप ताज्या होत्या. त्यानंतर तरीही कधी असं मंत्र्यांनी संरक्षण मागितलंच आहे किंवा आमदारांनी संरक्षण मागितलं आहे असं कधी तेव्हा घडत नव्हतं. काही ज्येष्ठ मंत्र्यांसोबत एक पोलीस कॉन्स्टेबल तेवढा असायचा आणि तोही सिव्हिल ड्रेसवर असायचा. कारण मी त्यावेळी अनेक ज्येष्ठ मंत्र्यांना पाहिलं आहे, काहींच्यासोबत फिरण्याचाही मला योग आला. तर प्लेन क्लोथ पोलिसमन ठेवायचे ते. त्यांना युनिफॉर्ममधला पोलिसवाला पण चालायचा नाही. ते म्हणायचे आम्ही लोकप्रतिनिधी आहोत, आम्ही लोकांमध्ये मिसळणारे लोक आहोत, आम्हाला असलं युनिफॉर्मवाला पोलीस आम्हाला लोकांना अडवायला नको आहे. काही अनावस्था प्रसंग आला तर त्यांनी मदत करावी एवढाच माफक उद्देश होता. काही काही मंत्री तर म्हणायचे आम्हाला पोलीसवालाच नको, आमचं आम्ही बघून घेऊ, आणि सोबत फक्त स्वीय सहाय्यक म्हणजे पी असायचा. 95ला महाराष्ट्रामध्ये शिवसेना भाजपचं युतीचं सरकार आलं, मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले आणि पहिल्यांदा सत्ताधारी युतीच्या सर्व आमदारांना एक एक पोलीस कॉन्स्टेबल संरक्षणासाठी दिला गेला. त्यावेळी बातम्या आल्या, चर्चा झाली की या पोलीस कॉन्स्टेबलकडून सरकारला आमदारांच्या हालचालींवर नियंत्रण तर ठेवायचं नाही, नियंत्रण म्हणण्यापेक्षा पाळत तर ठेवायची नाही, ते कुठं जातात काय करतात ही चर्चा खूप झाली, पण संरक्षण काही मागं घेतलं गेलं नाही. त्यावेळी अपक्ष आमदारांनी पण खूप मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला होता. 42 का 44 अपक्ष आमदार निवडून आले होते त्यावेळी. तर बऱ्याच आमदारांचा पाठिंबा त्या सरकारला होता आणि त्यानंतर हा जणू काही एक प्रघातच पडत गेला की प्रत्येक आमदाराला एक पोलीस कॉन्स्टेबलचं संरक्षण. नंतर हळूहळू युनिफॉर्ममधले कार्बाईनधारी पोलीस आले. नंतर तर सिक्युरिटी विंग इतकी झपाट्याने वाढत गेली मुंबई पोलिसांची की त्यांचं प्रचंड मोठं मनुष्यबळ राजकीय नेत्यांना संरक्षण देण्यासाठी खर्च पडू लागलं. आता ही सवय झाली. आता झालं काय, जून 2022मध्ये एकनाथ शिंदे यांनी बंड केलं. उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व झुगारून ते शिवसेनेच्या आमदारांसोबत प्रथम सुरतला गेले, नंतर गुवाहाटीला गेले. त्यावेळी मुंबईमध्ये वातावरण थोडंसं वेगळं होतं, तणावाचं होतं आणि आल्यानंतर त्यांच्यावर हल्ला होईल की काय अशी भीती व्यक्त केली जात होती. त्यामुळे त्यांना त्यावेळी सगळ्या आमदारांना संरक्षण दिलं गेलं. ते संरक्षण आजपर्यंत कायम होतं. काल असा निर्णय झाला की त्याचा आढावा घेतला गेला आणि असं लक्षात आलं की आताची राजकीय परिस्थिती पूर्ण बदलली आहे. आता तेवढ्या संरक्षणाची गरज नाही. त्यामुळे काही नेत्यांचं संरक्षण कमी करण्यात आलं, डाऊनग्रेड म्हणतात त्याला, ते कमी करण्यात आलं. जेवढे पोलीस त्यांच्या संरक्षणासाठी होते तेवढे न ठेवता मोजकेच ठेवून काढून घेण्यात आले. त्यामुळं काही आमदारांना, काही नेत्यांना थोडासा विषाद वाटलेला आहे की अचानक आमचं संरक्षण तुम्ही का कमी केलं. कारण संरक्षण हा एक स्टेटस सिम्बॉल झाला आहे. एखादा नेता चालला आणि त्याच्यासोबत 4-5 कार्बाईनधारी किंवा सिक्युरिटीचे पोलीस कॉन्स्टेबल वगैरे चालत आहेत, तर ते स्टेटस सिम्बॉल झाला की जेवढे पोलीस जास्त एखाद्या नेत्यासोबत तेवढा तो मोठा नेता आहे की काय. म्हणजे नेत्याची लोकप्रियता त्याच्यासोबत पोलीस किती आहे त्याच्यावर ठरायला लागले. हे खरं तर दुर्दैवी आहे, असं व्हायला नको आहे. लोकशाहीमध्ये लोक किती सोबत आहे त्याच्यावर तुमची लोकप्रियता ठरली पाहिजे, पोलीसवाले किती आहे त्याच्यावर नाही. परंतु एखाद्याजवळ पोलीसच नाही आहेत संरक्षणासाठी म्हणजे हा नेता काही एवढा काही खास नाही वाटत, म्हणजे यांचं काही महत्त्व नाही वाटतं राजकारणामध्ये, असं मानण्याचा एक चुकीचा प्रघात पडला जो अत्यंत चुकीचा आहे. पण आज काय झालं की शिंदे गटाचे काही नेते यांची सुरक्षा व्यवस्था जास्त प्रमाणात कमी झाल्यामुळे तो चर्चेचा विषय बनला आहे. शिंदे यांचे संबंध भाजपासोबतचे आजच्या काळात कसे आहेत, तणावाचे आहेत का, काही पालकमंत्री पदावरून वाद आहेत रायगड आणि नाशिक, काही काम करण्यावरून वाद आहेत, अधिकार क्षेत्रावरून वाद आहेत. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पद मिळालं नसल्यामुळं काहीशे नाराज आहेत असं म्हटलं जातं. ते काही बैठकांना उपस्थित राहत नाहीत मुख्यमंत्र्यांच्या. त्यांनी वेगळी वॉर रूम सुरू केली अशा बातम्या आल्या. त्यांनी नवीन वैद्यकीय कक्ष सुरू केला अशा बातम्या आल्या. त्यांनी नाशिकला जाऊन महाकुंभची बैठक घेतली. त्या बैठकीला जळगावचे महाराष्ट्र मंत्रिमंडळातले एक ज्येष्ठ मंत्री गिरीश महाजन गेले नाहीत, ज्यांची नियुक्ती नाशिकच्या पालकमंत्रीपदावर झाली होती पण त्याला स्थगिती मिळाली.
ह्या बातम्या वाढत 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 आता मुंबईमध्ये वेगळीच चर्चा सुरू झालेली आहे. त्यामुळं संरक्षणामध्ये कपात हा आजच्या घडीचा एक मोठा चर्चेचा मुद्दा बनला आहे. शिवसेनेची गरज संपली का? शिवसेनेच्या आमदारांचं समर्थन सरकारला आवश्यक नाही का? भाजपच्या दृष्टीनं शिवसेना गौण ठरवली जाऊ लागली आहे का? ह्या चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू आहेत. याचं नेमकं फलित काय? यातून काय निष्पन्न होतं हे आगामी काळात कळेल. आणि राजकारणामध्ये घटना मोठ्या सूचक असतात. त्या घटनांचा अन्वय अर्थ आपण लावण्याचा प्रयत्न करतो. पाहूया आगामी काळामध्ये पालकमंत्रीपदाचा वाद, वेगवेगळे डिपार्टमेंटचे कामं कशी करायची याचा वाद, बैठका कोणी घ्यायच्या, कोण उपस्थित राहायचं याचा वाद, पालकमंत्रीपद हे ते सगळे मुद्दे कसे निकाली निघतात. मग संरक्षणामध्ये कपात केल्यामुळं शिंदेंच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेमध्ये त्याचं काय होतं हे सगळं आपण पुढच्या काळात पाहणार आहोत.